हॉलमध्ये लाईट गेलेली आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिस्गस्टिंग पीपल्सच्या ब्लॉगिंग चॅनलवर. आणि आज आहे म्हणजे आजच मी पुण्यात आलेली आहे. हा जो पुण्याला येईपर्यंतचा ब्लॉग आहे तो पार्ट 1 आहे. आणि हा जो आता संध्याकाळी आम्ही चालले मेन ज्याच्यासाठी मी इथे आली आहे ते म्हणजे बारसा. आणि आता बारशासाठी आम्ही निघत आहोत. आणि मी कशी रेडी झाले ते तुम्हाला मी दाखवते. सगळे बिझी आहेत, कोण मला दाखवेल. तर मंडळी आता तुम्ही बघितलं, आता मी जरा तुम्हाला क्लोज म्हणून दाखवते मी काय केलं. मी फक्त एक सिल्वरचे झुमके घातलेले आहेत आणि थांबा आता तशा बांगड्या घातलेल्या आहेत. आणि एकदम सिम्पल कॉटनमध्ये मी साडी वेअर केली आहे, जी की मी 2 दिवसा अगोदरच ठाण्यामधून घेतली. त्याचं आय थिंक मी फेसबुकला काहीतरी टाकलं, मला नक्की आठवत नाही. बट हा एकदम साधी, कारण मी ना आमच्या सगळ्या समारंभांमध्ये काहीतरी झकमक तर यावेळेस मला असं होतं काहीतरी एकदम सिम्पल मला असं घालायचं आहे. आणि माझ्या डोक्यात थॉट होता की अशी एक ऑफिस वेअर साडीसारखं मला काहीतरी घालायचं आहे ह्या बारशाच्या कार्यक्रमासाठी. म्हणून एकदम सिम्पल आणि एकदम असं सोबत असा मी विचार केला. आणि मेकअप पण मी एकदम सटल केला असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. मला असं वाटतं मला तुम्हाला सगळ्यांची ओळख करून द्यावी लागेल मे बी. तर ही आहे माझ्या छोट्या मामांची मुलगी. तिचं नाव काय आहे? श्वेता. तर श्वेता इज ऑल्सो रेडी. दादा आहे आणि पप्पा कुर्ता घेऊन आलेले. का नाही घातला त्यांना माहिती. कुर्ता का नाही घातला पप्पा? कुठं लांब असतं ना, कोण नाही घातलं. आणि आपली शॉर्ट ट्रिप आहे म्हणून. पण मग कुर्ता का नाही घातलं तुम्ही? शॉर्ट आहे, कुठं लांब बारसं आहे. पण ते हात असं ओपन का ठेवलंय? हात पाहिलं होतं मला, लाव ना, चांगलं त्रास होतो मला. हे बघा अरे इथून रामवाडी पर्यंत रिक्षा पाहिजेच आपल्याला. तिकडे पण काही जण आहेत आणि चौकात वरतून गेल्यावर बोंबलण्याचे आवाज पण येत आहेत. कोणी दिसत तर नाही. हे बघा मेट्रोमध्ये कोणाच्या रिक्षा सांगितल्यात ना, कोण रिक्षा? तीन रिक्षा बोलले. गोंधळ चालू आहे इथे, किती गोंधळ चालू आहे. तर ओळख करून हे जे आहेत हे माझे आहेत छोटे मामा. त्यांची द्वितीय कन्या आणि ही आहे प्रथम कन्या आणि आहे तृतीय कन्या. आणि हे आहेत माझ्या मोठ्या मामी आणि ही आहे माझी मावशी. हे आहेत माझे मोठे मामा. ही आहे माझी मोठ्या मामाची मुलगी नेहा दिदी. हे आहेत पप्पा. ही आहे माझी छोटी मामी. बस झालं, खूपच थांब, आई दाखवायची झाली. ही आहे आई. रिक्षा भेटलेली आहे, फायनली रिक्षा भेटलेली आहे. चला 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 लवकर चला चला. हे बघ, ही एक रिक्षा आली. चला चला बरोबर नंतर बघू, थांब. तर आता फायनली हा दिसतात सगळेजण रामवाडीला, म्हणजे रामवाडीच्या मेट्रो स्टेशनला, रामवाडीच्या मेट्रो स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि इथून कुठेतरी जायचं आहे आणि मग परत तिथून काहीतरी करायचं आहे. मग तिथून कुठेतरी जायचं आहे. ती बोलली ही काय बोलते म्हणून मी तिला सांगितलं ती व्हिडिओ करते. कळलं का? व्हिडिओ करते, तिला कळलेलं आहे. आता बघू काय काय नाही. लेट्स सी. मंडळी खूप घाईमध्ये तिकीट काढण्यात आलेले आहेत. तिकीट काढून झालेले आहेत. तिकीट काढल्यानंतर काही लोक लिफ्टने गेले, काही लोक चालत गेले आणि काही लोक जसे की काही लोक एस्केलेटरने चाललेले आहेत. खूप घाई गडबड झाली. 6चा मुहूर्त आहे. 6:30चा आहे वॉटेवर इट इज. बघू आता काय होतं काय. अच्छा, थँक्यू. किती चांगली माणसं असतात या जगात. माझी साडी वर गेली तरी त्या ताईने मला साडी खाली करून दिली आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया. अच्छा, मला मगापासून बोलवते कशासाठी माहिती आहे का? तिने सनसेटचा फोटो काढलाय तो दाखवतो. थांब, परत हाक मारेल. आता परत आल्यावर तेच ती बोलेल, गॅरंटी आहे मला. कडक. बेस्ट फोटोग्राफी अवॉर्ड गोज टू यू.
मोबाईल बेस्ट मोबाईल फोटोग्राफी अवॉर्ड गोज टू यू. ए तू का मला बोलत होतीस? मी ते सन सूर्य चंद्र ते काढायला सांगत होते फोटो. ठीक आहे, तो ऑलरेडी काढलेला आहे. ठीक आहे, थोडं ज्ञान घेऊया. काय नाही ते कॉम्पिटिशन नाही आहे. सीएसचा कॅमेरा इज बेस्ट इन. संबंधच नाही आहे भाई, तू दाखवायची गरज पण नाही. मी फक्त अच्छा, हे मोबाईलचं काहीतरी चालू आहे. हा, तुझं काय आहे? चांगला कुठला आहे याच्यात? तुझं कुठलं आहे? असं काय? विवो. Vivo नाही, camera हा, त्याच्याबद्दल आणि हा आयफोन 17 प्रो मधलं काहीतरी हे चालू होतं. कॅमेरा जो कलर मागताय खूप इच्छिते. आय एम अ डिस्को डान्सर वाली. द डान्सिंग, कारण हे दिसतं तुम्हाला? थांबा मी तुम्हाला दाखवते. चमचम 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 चमचम. हा, दिसलं का? तोंड बघू दे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. चमचम चमचम आहे एकदम. विषय हार्ड आहे भाई, विषय हार्ड आहे. माझं पहिलं पाऊल आता. ए काढ ना. काय काढू? आता चला पहिले जागा पकडा. ऐक ना शिवानी, गोंदपाट का आणलंय? हा ना, ते गोंदपाट. ते पाय पुसतं ते. फोटो. अरे तिचं काय ते तू चॅलेंज लावते माझी, फेकून दाखव. दरवाजा उघडला की डायरेक्ट बाहेर. रडा मग थोडेसे. त्याच्यासमोर चिडवेल मी तिला. माझी चॅलेंज लावू नको तू. बघा बघ कसलं नाव? ही एक कॉम्प्लिमेंट होती का त्याची? काढली. पैसे घ्यावे लागतील. काय झालं आता? चॉकलेटचं प्रकरण. थांब, पहिलं हे चॉकलेट घे आपल्याला, मग कॉफी कोण. ह्या चॉकलेटचं आता एक खूप मोठा किस्सा घडला, तो तू सांग. कसं आहे, आमच्या बरोबर जोरात बोल. आमच्या बरोबर 2 लहान पोर आहेत. हा, त्यातल्या एकाला सू आली. ओके. आता हे आहे. त्याचा हा. नॉट 2 नंबर सू. त्याच्या मागे सायंटिफिकली नाही, लॉजिकली नाही, असंच एक असं मनाचं असतं ना ते, हा. की बाबा पोरगा आता जास्त मित्र नाही करत. हा, चॉकलेट त्याच्या तोंडात टाकायचं येस. म्हणजे त्याच्याने सुसू थांबते. हे मला पण आता सायंटिफिकली आम्हाला हे नवीन कळलेलं आहे. हा, म्हणजे मी हे 15 वर्ष घालवले. हे तू फ्युचर मध्ये लक्षात ठेव. नाही, मला ते फ्युचर असं नाही ठेवायचं. आणि हा जो पोरगा आहे तुम्हाला मी दाखवते नंतर. हा, हे भयंकर तर नाही पण अपरिचित आहे. आणि मेनली हा, चॉकलेट वाटप काहीतरी दुःख झालं. वेगळंच दिसतंय हा. मला. सगळ्यांकडे पण एवढं मात्र चांगलं झालं की त्याला चॉकलेट भेटलं. आपल्याला पण मिळालं. सगळ्यांकडे विचारलं चॉकलेट आहे का, नेमके एकाकडे मिळाले चॉकलेट आणि उसकी लाईफ बनली सुरू. दुपारी निघालेलो, रात्र झालेली आहे. फायनली आम्ही कुठे बसलो आपण? काय नाव पण डेंजर आहे बाबा. वनाज, राईट? वनाजला पोचलेलो आहोत आम्ही. आणि इथून आम्हाला जायचंय स्वारगेट. स्वारगेटला जायचं. हा, कोथरूडला जायचं. आता इथून कसं जातं काय, आता आमचं ते तर नाही माहिती, पण बघू आता काय आहे काय नाही. माझा ब्लॉग चालू आहे. हाय बोल. आपले मुंबईला मेगा ब्लॉक असेल आता. हाय बोल. बोल ना ते केस. बोल हाय. तुझं नाव सांग बरं. चल नाव सांग. बोल ना, हाय कर. पहिले हाय कर आणि मग नाव सांग की माऊ व्हिडिओ करते. मंडळी, खूप सगळ्या परिश्रमानंतर म्हणजे पुण्यामध्ये ना रिक्षा मिळणं ही सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे. आणि ओला उबेर करून म्हणजे समजा ओला आणि उबेरला जर 50 रुपीज जबल असतील, तर इकडे नॉर्मली 100 रुपये घेतात. असं काहीच सीन आहे. आणि आता इकडची लाईटच गेलेली आहे. सगळं लाईट बिना चालू आहे. ठीक आहे, आम्हाला फायनली रिक्षा मिळालेली आहे. आम्ही चाललो. बाकीचे अजून मागे आहेत, अर्धे पुढे गेले. बघू आता काय कसं घेऊन येते. मंडळी, फायनली खूप परिश्रमानंतर आम्ही इथे तिघीजणी पोचलेलो आहोत. आणि इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे.
लेट्स गो इनसाइड. ही आहे आई आजची नाही म्हणजे माझ्या भाचीची आई. ओ माय गॉड. वा 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 छान. कोण तिथं बघितलं का? सगळ्यांनी स्थानापन्न होऊन घ्या अशी विनंती आहे. आता आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. ह्या बायका सगळ्या गेम मध्ये रेडीच असतात. त्या दोन ह्या दोन निळी साडी निळी साडी पर्पल पर्पल साडी आहे बघ. आणि वाह तो कैसा लग रहा है आपको? तुला लटकावलं. स्पॉटला आउट झाले. पटपट आता एकदम पटपट. अरे नाचू नको नंतर नाच. नाचू नको. हळू हो जरा हळू. आम्हाला विश्वास होता पण आम्हाला मिळाला विश्वास नव्हता. सवयीला नागाची खून पद्माकर रावांचं नाव घेते. बाबुलांची सून तोडफोड करण्याचे छान केला तुम्ही.
कष्ट घेतले ना एनर्जी वेस्ट झाली म्हणून जरा मांडवली करताय गिफ्टसाठी मांडवली सुरू आहे जितके लहान मुलं आहेत त्या सगळ्यांनी इथे यायचंय. मामा 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 मामी कधी येणार मामा ओके हा मामा काका काका सॉरी काका अरे वा एक नंबर दिले आमची साईज बघ तुझी साईज लेटेस्ट खबर हॉलमध्ये गेली आहे लाईट हॉलमध्ये लाईट मी कशी जाऊ शकते हॉलमध्ये आज लाईट गेली आहे हॉलमध्ये आज बारसा चालू आहे या बारशामध्ये लाईट झालेली जोरात बोल हॉलमध्ये लाईट गेलेली आहे अशा प्रकारे ह्या हॉलमध्ये बारसं चालू होतं आता लोक जेवत आहेत बघा तिकडे मंडळी मला असं वाटतं की ह्या झुल्यामध्ये मी स्वतः बसावं आणि असं असं झुलझुल झुलझुल करावं आणि तुम्हाला नाव तर कळलंच असेल नाव आहे श्रीजा ए भूक लागली यार मगापासून बोलते चल जेवूया टाइमपास करते तर आता किती वाजले सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मी लास्टला बसले हे असे हरामखोर भाऊ जे जेवतात आणि बोलवत पण नाही आणि आता हे सगळं घेऊन बसलेले आहे हे काय आहे ती लिक्विड भाजी कुठली आहे पनीर ओके हा पनीर मसाला आहे हा मिक्स व्हेज आहे बासुंदी आहे पुरी आहे मग रबडी अशी नसते ओके फाईन जे काही आहे घशात तोंडात जाणार आहे हे बटाटे वडे आहेत पुरी आहे आणि हे सगळं काही आहे आणि वरण भात पण आहे जो मी अजून घेतलेला नाही आहे पण मी तो घेईनच आता मी जेवते आणि मग बोलते अच्छा मंडळी दिस इज दिस सांगत ऑफ दिस ब्लॉग खूप दमायला झालं आहे म्हणजे उभं राहून राहून तंगडा पार गेलेला आहे आणि बारसं खूप छान झालं आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा ही माझ्याकडची फॅमिली होती तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी प्रत्येकाला बोलायचं ते सबस्क्राईब करा आशीर्वाद मिळाला मला सबस्क्राईब करा लेट्स सी अच्छा सबस्क्राईब करा डिस्गस्टिंग पीपलला सबस्क्राईब करा बोल शेअर करा लाईक करा शेअर करा लाईक करा पीपलला एवढं हलके में क्या है यार मी हलकीमध्ये ह्याच्यासाठी बोलतोय कारण 4 वाट्या बासुंदी दिले 4 वाट्या बासुंदी दिल्यावरती माणसाचं पीपल्सला सबस्क्राईब करा डिस्गस्टिंग पीपल्सला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जे होईल ते सगळं करा आणि त्यांना व्हायरल करून टाका आणि व्हायरस पण करा व्हायरल व्हायरस मरवाड्यासारखा
कुंभारवाडा